राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे नेहमीच युवकांना पाठबळ देतात। त्यामुळे त्यांच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारधारेवर चालण्याचा निर्णय मी घेतला आहे, अशी भूमिका पुण्यातील हडपसरमधील युवा नेते कुमार तुपे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली। कुमार तुपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला। त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका आणि पुढील वाटचाल स्पष्ट केली। तसेच या प्रसंगी त्यांनी हडपसर मतदारसंघातून तुतारीच्या चिन्हावर उभे असलेल्या प्रशांत जगताप यांना आपला पाठिंबा जाहीर केला। कुमार तुपे म्हणाले, शरद पवार हे नेहमीच तरुणांना पाठबळ देण्याचे काम करत असतात, त्यामुळे मी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे। आगामी काळात मी पुणे महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असून त्या दृष्टीने माझे प्रयत्न सुरू आहेत। पक्ष प्रवेश करताना शरद पवार यांचा आशीर्वादच माझ्यासाठी सर्व काही आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले, आज मी जो काही आहे तो माझ्या मित्रपरिवारांमुळे, त्यांच्या सहमतीनेच मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षात प्रवेश केला आहे। यापूर्वी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दिलीप आबा तुपे आणि आता माझ्यामार्फत एक तरुण चेहरा पक्षाला मिळत आहे। त्याचा या निवडणुकीत निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला आणि पक्षाच्या उमेदवाराला उपयोग होईल, याची मला खात्री आहे। हडपसर मतदारसंघात अनेक युवा सहकारी आहेत जे आमच्या पाठीशी उभे आहेत। त्यांना पाठबळ देण्याचा, हडपसर परिसरातील नागरिकांच्या ट्रॅफिकची समस्या, पाण्याची समस्या आणि वीज पुरवठ्याच्या समस्येचे निवारण करण्याचा आमचा मानस असल्याचेही ते म्हणाले। नमस्कार, मी कुमार उर्फ गौरव अविनाश तुपे। आलेल्या सर्व पत्रकार बंधू भगिनींचे मी मनापासून इथे आभार व्यक्त करतो। कालच माझा मूळ राष्ट्रवादी पक्षात शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला। हा प्रवेश खूप काही सांगून गेला। हडपसरची दिशा ठरवण्यासाठी मी आपल्याला इथं पुढच्या माझ्या वाटचालीसाठी आणि इथून माझं काही गोष्टी झाल्या आणि काय करणार आहे यासाठी आपल्याला विनंती केली, त्या मान देऊन आपण आला, त्यांचं आपलं सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। खरं तर गेले 2007 पासून जवळपास 3 टर्म महानगरपालिकेचं काम मी पक्षाचं करत आलो। महानगरपालिकेचे जे पक्षाने उमेदवार दिले ते निवडून आणण्यास काही खारीचा वाटा माझा तरुण सर्व सहकाऱ्यांचा राहिला। महानगरपालिकेची एक पोटनिवडणूक झाली, स्वर्गीय कैलासवासी चंचलाताई कोदरे यांच्या निधनाने जी पोटनिवडणूक झाली, त्याच्यामध्ये पूजाताई कोदरे यांना निवडून आणण्यासाठी खारीचा वाटा उचललो। त्याचप्रमाणे पक्षाने दिलेले 2 टर्म आमदारकी जम्मू विधानसभा मतदारसंघ इथं झाला, त्याच्यामध्ये हिरारेने पुढे होऊन सर्व परिसरातील तरुणांना संघटित करून मोठ्या प्रमाणावरती पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी जेवढं काही प्रयत्न करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला। यामध्ये प्रामुख्याने मांजरी सारखा भाग मी माझ्या सर्व तरुण सहकाऱ्यांच्या विश्वासावर घेतला आणि तो पेला त्याचं मताधिक्यात रूपांतर करून दिलं। साधारण 500 मताचं लीड आम्ही फक्त त्यावेळेचे उमेदवार योगेश अण्णा टिळेकर यांचं लीड तोडून 500 मताचं लीड आम्ही दिलं। हे सर्व तरुण सहकाऱ्यांमुळे शक्य झालं। तर मी गेले 10-15 वर्ष महानगरपालिकेच्या दृष्टीने डोळ्यासमोर न ठेवता समाजात काम करत आलो आहे। सर्व परिसरातील काम करत असताना पक्षाचा असू द्या, सगळ्या नगरसेवकाचं असू द्या, आमदारांचं काम असू द्या, ते करता करता कुठंतरी समाजात सगळ्यांना अशी भावना निर्माण होत गेली की आपणही त्या क्षेत्रात उतरून समाज उपयोग काहीतरी कार्यक्रम आपण या माध्यमातून, राजकारणाच्या माध्यमातून समाजासाठी काहीतरी करू शकतो, या भावनेने मी प्रयत्न करत आहे आणि निश्चितच महानगरपालिकेच्या दृष्टीने मी प्रयत्न करत आहे। मी इच्छुक पण आहे, त्या दृष्टीने पुढचे पाऊल टाकण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे। आता जो राजकीय पक्ष म्हणजे आता सत्तेत असलेला तो मोठा पक्ष आहे, त्यांनी जर कुठल्या दुसऱ्या राजकीय कुटुंबातील एका व्यक्तीला आपल्या पक्षात घेतलं तर घर फोडलं असं म्हणलं, पण दुसऱ्या बाजूला ही चाणक्य नीती म्हणली जाते। जर त्यांच्या पक्षातलं आपल्या पक्षात कोणी घेतलं कुटुंबात, हे कितपत योग्य आहे? मग पहिली गोष्ट, माझे तर घर फोडणं असं मी म्हणणार नाही, कारण की मी आहे त्याच पक्षात, मूळ पक्षात मी कुठेही गेलो नव्हतो ना। मी कुठं राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ पार्टी याच्यात गेलोय आणि परत आलोय तर घर फोडलं म्हणताय, आहे तिथंच मी मूळ पक्ष पवार साहेबांच्या विचाराला तिथंच बांधून थांबलेलो आहे। मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे।